विषयाचं नाव आहे पाणिनी गट। पाणिनी हे आपल्याला माहितीच आहे, एक प्रसिद्ध व्याकरणकार होऊन गेले। म्हणजे त्यांच्याविषयीची आपल्याला थोडक्यात कथा म्हणत असेल तर त्यांनी व्याकरण शिकण्यासाठी खूप मोठे कष्ट घेतले। म्हणजे अगदी घराचा त्याग केला आणि त्यांना आणि त्याच्यावर भरपूर कष्ट घेतले आणि व्याकरणाची निर्मिती केली किंवा व्याकरणकार म्हणतो आपण त्यांना, भाषाविषयी ते व्याकरणकार होऊन गेले। अशा पाणिनीचं नाव त्यांच्या गटाला दिलेलं आहे। आणि यामध्ये एचओटी आणि एलओटीमध्ये किंवा अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न निर्मिती करणे हा घटक आमच्याकडे आलेला होता। तर त्याच्यामध्ये ती आमची ध्येय आहे, त्या ध्येयांच्या ध्येयाविषयी किंवा आपल्याला बोलायचं झालं तर दैनंदिन जीवनामध्ये परस्पर संवादासाठी प्रभावी संभाषण कौशल्य टिकवून ठेवणे, कल्पना व्यक्त करण्याची त्या मुलाची बौद्धिक क्षमता वाढवणे असं ध्येय आपलं आहे। आता आपण जर पाहिलं तर या अध्ययन निष्पत्ती किंवा हे ध्येय आपल्या ह्याच्यात साध्य करत असताना सर्वच घटक आपले त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात। त्यापैकी एक घटक आम्ही निवडला, मजेशीर होड्या हा जो पाठ आहे, या पाठाविषयीचा आम्ही यामध्ये विश्लेषण केलेलं आहे। जो आम्ही पाठ निवडलेला आहे मजेशीर होड्या, याचा तिसरीचा हा पाठ आहे। आणि या पाठामध्ये जी कल्पकता म्हणजे ती ठेंगू माणसं असतील का किंवा आकुडपासून त्यांनी जे होड्या तयार केलेल्या आहेत ही ते कल्पनाशक्तीचा या ठिकाणी वापर केला आहे। आता या ठिकाणी जी क्षमता आहे L2C12 वाचलेली कथा समजून घेतो आणि त्यातील कथा या साहित्य प्रकारातील वेगवेगळे पैलू पातळी ओळखतो, ही याची क्षमता आहे। आता जी अध्ययन निष्पत्ती आहे आजच्या या आमच्या कार्यामध्ये गेले 4 दिवस झाले आपण अध्ययन निष्पत्ती सगळ्या फोकस करतोय। त्या अध्ययन निष्पत्ती वाचतोय, सांगितली जाणारी गोष्ट कथा कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात। ऐकलेली कथा पात्र शीर्षक इत्यादी बाबत स्वतःचे मत स्वतःच्या भाषा शैलीत व्यक्त करतात। तयारी आता तिसरी ते पाचवीमध्ये जो मजेशीर होड्या हा घटक घेतला, त्यामध्ये निम्नस्तरीय विचार प्रश्नावली म्हणजे लोअर ऑर्डर थिंकिंग यावरचे जे प्रश्न आहेत ते आम्ही 3 तयार केलेले आहेत। त्यामध्ये लक्षात ठेवणे म्हणजे त्यामध्ये एक प्रश्न तयार केलेला आहे, ठिंगूंचे नावे सांगा, म्हणजे हा लघुत्तरीमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो। दुसरा आहे अंमलबजावणी करणे, म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड आहे हा, त्यामध्ये प्रात्यक्षिकावर आधारित उपलब्ध साहित्यातून होडी तयार करा। म्हणजे यामध्ये ज्या बंधूने होड्या तयार केलेल्या होत्या आठवड्यापासून, तर आपण त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध त्यांच्याकडे जे सर्वांच्याकडे त्या आठवडा उपलब्ध नसणार आहे, त्यांच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या होड्या तयार करा अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकावर आधारित त्यांना प्रश्न देऊ शकतो। तिसरा म्हणजे विश्लेषण करणे, बंधूने तयार केलेल्या होड्या समजून घेणे, खिडकीवर ठिंगू कसे पोहोचले हा सुद्धा लघुत्तरी प्रश्न आहे। या पूर्व तयारी विश्लेषण करणे, उच्चस्तरीय विश्लेषण करणे, बंधूंनी तयार केलेल्या होड्या बनवण्याची कृती लिहा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे। त्यानंतर मूल्यमापन करणे, संपूर्ण गोष्ट आपल्या शब्दात वर्णन करणे दीर्घोत्तरी। आम्ही हा जो घटक निवडला त्यामध्ये घोड्या तयार करा असा एक प्रश्न आहे। या प्रश्नातून विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणार आहे आणि त्यांचं शिक्षणाची गोडी वाढणार आहे त्यांना त्यामध्ये, आणि त्यांचं शिक्षण सुसह्य होणार आहे। या गटामध्ये आम्ही सहभागी शिक्षक आहोत। गटप्रमुख शेटे सर, जे सुंदर हस्ताक्षर दिसतंय ते सगळं शेटे सरांचं आहे। तर त्यांनी म्हणजे प्रश्न तयार करायला पण पूर्णपणे त्यांचाच सहभाग होता आणि लिहिण्यात पण फार असं त्यांचं कौशल्य म्हणावं। आणि नंतर रुपाली गुरव मॅडम, संगीता खाडे, विजय सूर्यवंशी, वनिता कुलकर्णी